मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे। मित्रांनो, सेवंथ पे एरियर्स बद्दल मोठी खुशखबर। सरकारी कर्मचाऱ्यांना डिसेंबरच्या पगारात मिळणार 7वा वेतन आयोगाचा थकीत हप्ता आणि याबाबत शासन परिपत्रक सुद्धा निर्गमित झालेला आहे। त्याबद्दलची सविस्तर अपडेट जाणून घेण्याकरता मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करायला विसरू नका। तर मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांच्या 7व्या वेतन आयोगाच्या थकीत हप्त्यासंदर्भात अत्यंत महत्त्वाचा शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला असून आता कर्मचाऱ्यांना डिसेंबर महिन्याच्या पगारामध्ये सदरील थकीत हप्ता मिळणार असल्याची सविस्तर माहिती आहे। माननीय शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडील पत्र क्रमांक शी.स.पा.मा.पू शिक्षक शिक्षकेतर दिनांक 5/6/2324 6267 दिनांक 20/12/2023 नुसार माहे डिसेंबर 2023 चे ऑनलाईन देयक 7व्या वेतन आयोगाच्या 3ऱ्या हप्त्यासह अदा करण्याबाबत निर्देश प्राप्त झालेले आहे। क्षेत्रीय स्तरावर तांत्रिक कारणास्तव शाळांनी देयके सादर न केल्याने सन 2022-23 मध्ये अदा करावयाचा राहिलेला 7व्या वेतन आयोगाचा पहिला, दुसरा हप्ता तसेच या आर्थिक वर्षात नियमित देय असलेला 3रा हप्ता अदा करण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे। 7व्या वेतन आयोगाचा हप्ता अदा करताना तो वेतन देयकासोबत अदा करावा लागत असल्याने माहे डिसेंबर 2023 च्या वेतनासोबत अदा करण्यासाठीचे आदेश आहेत। माननीय शिक्षण संचालक यांनी संदर्भीय पत्रात दिलेल्या निर्देशानुसार या विभागातील लेखाशीर्ष 22/020/442 व 22/020/478 या लेखाशीर्षामध्ये माहे डिसेंबर 2023 चे वेतन देयक, 7व्या वेतन आयोगाचा राहिलेला पहिला व दुसरा हप्ता तसेच नियमित देय असलेला 3रा हप्त्यासह अदा करण्यासाठी आपल्या मार्फत तात्काळ देयामध्ये योग्य ते बदल करून अचूक वेतन देयक दिनांक 26/12/2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची कार्यवाही करावी। याबाबतचं इथं पत्र आपण दाखवत आहोत। तसेच भविष्यात 7व्या वेतन आयोगाचा पहिला, दुसरा, 3रा हप्त्याबाबत तक्रारी उद्भवल्यास हे कार्यालय जबाबदार राहणार नाही, तसेच त्या बाबतीत सर्वस्वी जबाबदार आपली राहील याची नोंद घ्यावी, असे निर्देश प्राचार्य, मुख्याध्यापक, सर्व खासगी अनुदानित माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, डीएड महाविद्यालय, उत्तर विभाग, चेंबूर, मुंबई यांना अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक यांनी मुंबई, बृहमुंबई, उत्तर विभाग, चेंबूर, मुंबई यांना दिलेले आहे। तर मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह। तोपर्यंत धन्यवाद।